कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू काय चाललं? काय नाही दादा, लग्नात काय ना काय सामान आहे ना, आता नेऊन ठेवते जरा। हा ठीक आहे, सांभाळून करा। आता सगळ्या पाहुण्यांची रेलचेल वाढेल ना, मग एखादी गोष्ट इकडे तिकडे राहूक नको। नाही म्हणा ना, ते समोरचे बापूंचं घर आहे ना, तिथे सामान नेऊन ठेवते। ते त्यांच्या घरात कोण राहत नाही ना। ठीक आहे, पण त्यांना सांगितलं ना, म्हणजे त्यांना कल्पना दिली ना। म्हणजे तसा निरोप धाडले त्यांना मी। हा मग ठीक आहे, घे देते। हाँ चहा देऊ काय तुमका? नाही नाही, मका चहा नको। तुम्ही एकट्यानं काम करून कसं चालले? कोणाक मदतीला घ्या ना। आता घरात माणसं वाढतायत, पाहुणे पण यायला लागले। एक बोलूचा होता। आज अचानक विजयराव घरी इले ना, त्याचं काय झालं, त्यांचा फोन इलो होतो, म्हणून मी त्यांना आमंत्रण दिले। म्हणजे मी विचारले का तुमका, कशाला स्पष्टीकरण देत? तुम्ही केलं त्या योग्यच होता। म्हणजे पाहुणेने अचानक सांगितलं ना की ते का जायचं म्हणून, तसा इथं राहायचं ठरला होता ना त्याचा, तुमच्या बहिणीची इच्छा होती। होय हो, आज काय कळत नाही। म्हणजे ओवीन असा अचानक परत जायचा निर्णय का घेतला असेल? हो मग खरं सांगू काय, तुमचा मन राखूचा म्हणून मी आतापर्यंत विषय काढलेलो नाही। ती पाहुणी या मातीमध्ये रमणारी नाही। ती काय गावामध्ये आपल्या घरामध्ये कोंडल्यासारखा वाटते। नाही तुमका वाटते, तुमची इच्छा आहे म्हणून भविष्य माहिती इथं राहणार नाही। माझं ऐका, हट्ट करू नका आणि स्वतःला त्रास करून घेऊ नका। आपल्या निशीचं शिनूचं नवीन संसार सुरू होते, त्याच्यात मन रमवा। उगाच त्या पाहुणीला तिच्या मनाविरुद्ध इथं अडकवून ठेवण्यात अर्थ नाहीये। अरे दादा, तू कशा आणलंस? मी आणलं असते ना। अरे बंधू, तू एकटाच सगळं काम करते। अरे अजून मांडव घालूचा हा, पत्रिका वाटूचा हा, तर चल एकत्र सगळ्यांनी काम केलं तर बरं होईल। चल हो बाई, ही काय पद्धत तुमची वागण्याची? या सामान तुम्ही लादाडलाच कसा? तुम्हाला दुसऱ्यांच्या दारात सामान आणून ठेवायला काहीच वाटत नाही? आम्ही मालकाची रितसर परवानगी घेतली आहे। आणि मुळात तुम्ही इथे काय करताय? आणि आमच्या गावात येऊन आम्हाला नियम शिकवू नका। तुमच्या गावात येऊन नियम शिकवू शकत नाही, पण माझ्या घरात माझेच नियम चालू शकतात ना रघुनाथ खोत। जसे तुमच्या घरात तुमचे नियम। हो बाई, तुमचे नियम आहे ना, तुम्ही तुमच्या घरात लावा, या घरात नाही। माझं घर आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।